नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पाहुयात काही विशेष घडामोडी. आळंदीत माऊलींच्या दानपेटीतून अफरातफर, सेवेकऱ्यावर गुन्हा दाखल, मंदिरातील पैशांची चोरी, मंदिरात आर्थिक गैरव्यवहार. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरच्या तांत्रिक बिघाडामुळे मोठी वाहतूक कोंडी, तब्बल 2 तास वाहतूक विस्कळीत. डोंबिवलीत 24 नायजेरियन ताब्यात, कोम्बिंग ऑपरेशन मध्ये विदेशी नागरिकांवर छापा, ड्रग्ज रॅकेटवर धाड, बेकायदा वास्तव्य उघड, घर मालकांवरही होणार कारवाई. मुंबईत शस्त्र तस्कर जेरबंद, विदेशी पिस्तुलासह 3 अटक, 45 जिवंत काडतूसही जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मीरा रोड मध्ये ई सिगारेटवर पोलिसांची धाड, 2 लाखांचा साठा जप्त, प्रतिबंधित मालासह 3 अटक, बंदी असतानाही विक्री सुरू. नांदेडमध्ये शस्त्रसाठा जप्त, 703 अवैध शस्त्र हस्तगत, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. बीडच्या सिंदफणा नदी पात्रात महिलेचा सांगाडा आढळला, मृत्यूचं गूढ, माजलगाव परिसर हादरला, नदीकाठी भीषण दृश्य. साताऱ्याच्या गोडोलीत युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला, घटनास्थळी रक्ताचे डाग आढळल्यानं घातपाताचा संशय, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. मनमाडला झालेल्या अवकाळी पावसानं खरेदी केलेल्या मक्याचं नुकसान, पावसामुळे व्यापाऱ्याचा लाखो रुपयांचा मका भिजला. जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यातून दिलासा, पावसामुळे नागरिकांची धावपळ. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.